श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. येत्या 2 एप्रिलला म्हणजेच गुरुवारी आहे हनुमान जयंती. दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती ही साजरी केली जाते. कारण चैत्र पौर्णिमेलाच भगवान हनुमानांचा जन्म झाला आणि म्हणून हा पौर्णिमेचा दिवस हनुमानांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो, जो शक्ती, भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक आहे. या दिवशी मारुतीरायाची पूजा, हनुमान चालीसा आणि सुंदरकांडचे पठण केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात, नकारात्मकता दूर होते आणि ग्रहांचे दोष जसे की शनी दोष कमी होतात, असे देखील मानले जाते. भगवान हनुमानांना संकटमोचन म्हटले आहे. त्यामुळे या दिवशी व्रत करून त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख, भीती ही देखील दूर होते. त्याचबरोबर हनुमान हे बुद्धिमत्ता, अतिशय ताकदवान आणि भक्तीचे प्रतीक आहे, जे प्रभू श्रीरामांचे परमभक्त होते. श्री रामनवमी ते हनुमान जयंती हा काळ प्रभू रामचंद्र आणि त्यांचे जे परमभक्त म्हणजेच हनुमान यांच्यातील अतूट नाते साजरे करण्यासाठी पवित्र मानला जातो. हनुमान जयंती हा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी स्वर्गलोकातून अमृताचा वर्षाव होतो आणि म्हणून या दिवशी उपवास करण्यासोबतच हनुमानांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. गुरुवारी हनुमान जयंतीला तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल, परंतु या झाडाला नक्की स्पर्श करा. या झाडाला स्पर्श केल्याने शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. घरात इतका पैसा येईल की घरातील गरिबी, दारिद्र्य, नजरबाधा दूर होईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजेच जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला 2 एप्रिलला म्हणजेच गुरुवारी हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. आता या चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ 1 एप्रिलला सकाळी 7:06 होणार आहे आणि समाप्ती 2 एप्रिलला सकाळी 7:41 होणार आहे. उदय तिथीनुसार हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा ही 2 एप्रिलला म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे. तसेच जे काही उपाय आपण करणार आहोत, ज्या काही प्रभावित सेवा करणार आहोत, तर त्यासुद्धा आपल्याला गुरुवारी 2 मार्चलाच करायच्या आहेत. जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. या झाडामध्ये साक्षात भगवान हनुमान वास करतात आणि म्हणून या दिवशी या झाडाला फक्त स्पर्श केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतात. तसेच तुमच्या प्रगतीतील अडथळे सुद्धा दूर होतात. जीवनात असणारे सर्व शत्रू हे नष्ट होतात आणि या झाडाला स्पर्श केल्यानंतर फक्त 24 तासातच याचा प्रभाव जो आहे तर तो देखील दिसायला सुरुवात होते. या हनुमान जयंतीच्या दिवशी साक्षात भगवान हनुमान हे पृथ्वीवरती भक्तांचे संकट, अडचणी दूर करण्यासाठी येत असतात आणि म्हणून या दिवशी जो कोणी भक्तीने, श्रद्धेने व्रत करून भगवान हनुमानांची पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व अंधार हा दूर होतो. आणि या हनुमान जयंतीच्या दिवशी साक्षात भगवान हनुमान या झाडांमध्ये वास करतात आणि जो व्यक्ती या हनुमान जयंतीच्या दिवशी या झाडाला स्पर्श करतो त्या व्यक्तीचे आयुष्य हे बदलायला सुरुवात होते. या हनुमान जयंतीच्या दिवशी या झाडाची सात्विक शक्ती, दैवी शक्ती ही 1000 पटीने वाढलेली असते आणि तीच दैवी शक्ती प्राप्त करून घेण्याचा दिवस म्हणजे चैत्र पौर्णिमा. या दिवशी चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो. तो त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो आणि म्हणून हा दिवस काही प्रभावी उपाय करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आम्ही रात्रंदिवस कष्ट आणि मेहनत करत असतो, रक्ताचं पाणी करतो, परंतु आमच्याकडे लक्ष्मीच येत नाही किंवा पैसाच येत नाही. पैसा आला तरी तो आमच्याकडे टिकत नाही. काही ना काही कारणाने आमच्या घरातून, हातातून
जास्त पैसे खर्च होतात. तसेच बऱ्याच जणांच्या घरामध्ये पैसा असतो, परंतु घरात सुख, शांती, समृद्धी नसते. घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, कटकटी सुरू असतात. जर आपल्या घराला कोणाची वाईट नजर लागलेली असेल, तर आपल्या घरामध्ये यासारख्या समस्या ज्या आहेत, तर त्या येत असतात. तसेच घरामध्ये पितृदोष असेल, ग्रहदोष असेल किंवा वास्तुदोष असेल, तर तेव्हासुद्धा आपल्या घरामध्ये यासारख्या समस्या ज्या आहेत, तर त्या येत असतात. यालाच आपण इडापिडा म्हणत असतो. आणि हीच इडापिडा, हीच नकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करत असते. आणि हेच अडथळे दूर करण्यासाठी आपण हा उपाय जो आहे, तर तो करणार आहे. त्याचबरोबर हा उपाय आपल्या जीवनातील शत्रू नष्ट करण्यासाठी, शत्रूची बुद्धी भ्रष्ट करण्यासाठी सुद्धा हा उपाय तितकाच प्रभावी मानला जातो. कारण भगवान हनुमान हे संकटमोचक आहेत. ते भक्तांचे संकट दूर करतात. त्यांनी सुद्धा अनेक शत्रूंचा नाश केला होता आणि म्हणून हा उपाय शत्रुदोष, शत्रुत्रास नष्ट करण्यासाठी सुद्धा तितकाच प्रभावी आहे. जर तुमच्या जीवनात एखादा शत्रू आहे, शत्रू गुपित आहे, शत्रूचं नाव तुम्हाला माहिती आहे, शत्रू समोरून येऊन तुम्हाला त्रास देत असेल, तुमच्यावरती वार करत असेल, अशा शत्रूंमुळे तुमची प्रगती थांबलेली असेल किंवा त्या शत्रूमुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे आहेत, ज्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात. या झाडांना फक्त स्पर्श केल्याने त्या देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या जीवनातील समस्या या हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते. त्यामध्येच एक दैवी शक्ती असलेली झाड आहे, ते म्हणजे रुईचे झाड. तुम्ही बघितलं असेल की कोणत्याही मारुतीच्या, हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतरच हनुमानांना रुईच्या पानांची माळ जी आहे, तर ती अर्पण केलेली असते. रुईची फुलं अर्पण केलेली असतात, कारण त्यांना रुई आणि रुईची पानं, रुईची फुलं ही अत्यंत प्रिय आहे. या झाडांमध्ये साक्षात भगवान हनुमान वास करतात आणि म्हणून त्यांना प्रिय असणाऱ्या झाडाची पूजा या दिवशी आपण जर केली, तर ते आपल्यावरती खूप लवकर प्रसन्न होतात. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने थोडंसं लाल चंदन टाकून स्नान करायचं आहे. यामुळे भगवान हनुमानाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे, तर ती सुद्धा दूर होते. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. आणि हा उपाय तुम्हाला जेवढ्या सकाळी करता येईल, तेवढेच सकाळीच करायचा प्रयत्न करा. अगदी भर दुपारी हा उपाय तुम्ही करू नका. आणि जर सकाळी नाही जमलं, तर तुम्ही सायंकाळी 4 वाजल्यानंतर सुद्धा हा उपाय करू शकता. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्यामध्ये थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. यानंतर तुम्हाला मोहरीच्या तेलाचा एक दिवा घ्यायचा आहे. मातीची पंती घ्या, त्यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल घालायचं आहे. कापसाची वात लावून हा दिवा आणि हे जल घेऊन तुम्हाला रुईच्या झाडापाशी जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा त्या झाडाखाली, त्या झाडाच्या मुळापाशी प्रज्वलित करायचा. बरेच जण बघा, दररोज नित्यनियमाने आपण ज्या प्रकारे तुळशीला दिवा लावतो ना, तसंच रुईच्या मुळापाशी सुद्धा दिवा लावत असतात. इतकं महत्त्व आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये रुईच्या झाडाचे सांगितले गेले आहे. आता तिथे हा दिवा तुम्ही लावल्यानंतर जे जल जे आहे, ते तुम्हाला रुईच्या मुळांना अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना ओम हन हनुमते नमः, ओम हन हनुमते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता या दोन्ही वस्तू अर्पण केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? रुईच्या झाडाची 11 पानं घ्यायची आहे. ही पानं तुम्ही कशासाठी तोडत आहे, तशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर त्या झाडाची पाने तोडून घरी आणायची आहेत. स्वच्छ धुवायचे आहेत. प्रत्येक पानावर तुम्हाला लाल चंदनाने राम हा शब्द लिहायचा आहे. त्या पानांची एक माळ बनवायची आहे आणि हे माळ घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे.
आणि तिथे जाऊन तुम्हाला ही माळ जी आहे तर ती भगवान हनुमानांना अर्पण करायची आहे. त्यांच्या गळ्यात घालायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची इच्छित मनोकामना जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. एवढेच नाही तर जेव्हा तुम्ही या झाडाला जल अर्पण करणार आहेत, त्याचबरोबर दिवा लावणार आहेत, या दोन्ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श या झाडाच्या खोडाला करायचा आहे. डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि भगवान हनुमानांचे नामस्मरण करून तुमची इच्छा सुद्धा व्यक्त करायची आहे. यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे वडाचे झाड. बघा, हनुमानांना वडाच्या झाडाच्या सावलीत ध्यान करणे हे खूप जास्त आवडत होते. ते नेहमी वडाच्या झाडाखाली बसूनच ध्यान करायचे आणि तुम्ही सुद्धा बघितलं असेल की वडाच्या झाडाखाली बऱ्याच ठिकाणी हनुमानांची मूर्ती किंवा फोटो हा बघायला मिळतो. कारण ते झाड त्यांना खूप जास्त प्रिय होते. त्या झाडाखाली त्यांचं वास्तव्य होतं आणि म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्याने त्यांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होतो. तसेच भगवान हनुमानांना शिवाचा अवतार सुद्धा मानले जाते आणि भगवान शिवशंकर हे सुद्धा या झाडामध्ये वास करतात आणि म्हणून आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. यानंतर एक तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा तेल घालायचं आहे. हा दिवा आणि हे जल घेऊन तुम्हाला जायचं आहे वडाच्या झाडापाशी. तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे वडाचं झाड असेल तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतरच सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर हे जल तुम्हाला वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि एक तुम्हाला लाल पिवळ्या रंगाचा जो कलव्याचा धागा असतो, मौली धागा सुद्धा म्हटलं जातं, तर तो धागा घ्यायचा आहे आणि हा धागा या झाडाच्या खोडा तुम्हाला गुंडाळायचा आहे किंवा झाडाच्या फांदी तुम्ही बांधून दिला तरी सुद्धा चालेल. जेव्हा हा धागा तुम्ही बांधणार आहे तेव्हा तुमची इच्छित मनोकामना सुद्धा व्यक्त करायची आहे. या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम हनुमते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपली इच्छित मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड. बघा, चैत्र पौर्णिमा आहे. पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. या चैत्र पौर्णिमेच्या पवित्र दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला आणि साक्षात पिंपळ वृक्षामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि भगवान हनुमान हे सुद्धा वास करतात. या पिंपळ वृक्षाच्या पानामध्ये साक्षात धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मीचा वास असतो. या पिंपळ वृक्षाच्या खोडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू वास करतात आणि या झाडाच्या मुळामध्ये भगवान हनुमानांचा वास असतो आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडाखाली हनुमान चालिसाचं वाचन केल्याने ते अत्यंत फलदायी मानले जाते. तुम्हाला सांगितल्यानुसार शास्त्रानुसार पिंपळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो आणि हनुमान हे शिवाचे अवतार असल्याचे ते सुद्धा या पिंपळ वृक्षामध्ये वास करतात आणि म्हणून या पवित्र दिवशी पिंपळ झाडाची पूजा करायला खूप जास्त महत्त्व आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कलश भरून घ्यायचा आहे. शुद्ध पाणी त्यामध्ये असावं. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्यामध्ये मोहरीचं तेल घाला. मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल घालायचं आहे. यानंतर हळद, कुंकू, अक्षदा, फुले घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम एक दिवा तिथे जो तुम्ही सोबत नेला आहे तो प्रज्वलित करा आणि झाडाला जल अर्पण करायचं आहे. यानंतर हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. सोबतच तुम्हाला थोडीशी चणा डाळ आणि गूळ सुद्धा घेऊन जायचा आहे. तो सुद्धा झाडाच्या मुळापाशी अर्पण करायचा आहे. या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श या झाडाच्या खोडाला करायचा आहे. डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे
आणि आपली इच्छित मनोकामना ही व्यक्त करायची आहे. यानंतर त्या झाडाखालीच बसून तुम्हाला 1 वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला पुन्हा एकदा आपली इच्छित मनोकामना ही व्यक्त करायची आहे. यासोबतच बघा, हनुमानांचा वास हा रुद्राक्षाच्या झाडाखाली सुद्धा आहे. परंतु आपल्याकडे रुद्राक्षाचे झाड हे जास्त बघायला मिळत नाही. म्हणून या 3 पैकी तुम्ही कोणत्याही झाडाची पूजा करू शकता किंवा ही तिन्ही झाडं अगदी तुमच्या जवळ असेल, तर या तिन्ही झाडांची पूजा करणं तुम्हाला शक्य असेल, तर या तिन्ही झाडांची पूजा या दिवशी तुम्ही आवर्जून करा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.